कल्याण डोंबिवलीमधील प्रसिद्ध रील स्टार सुरेंद्र पाटील पुन्हा एकदा गुन्हे शाखेच्या हाती लागलेला आहे। विशेषतः मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा त्याच्या घरी सापडलाय। मी सध्या उभा आहे सुरेंद्र पाटील याच्या एकविरा बंगल्या बाहेर आणि दावडी नाका परिसरामध्ये धनलक्ष्मी अपार्टमेंट याच्या बिल्डिंग क्रमांक 5 याच ठिकाणी पाठीमागे त्याचा एकविरा बंगला आहे आणि याच ठिकाणहून कल्याण गुन्हे शाखेने त्याला ताब्यात घेतलं होतं। विशेषतः पाहायला गेलं तर 2 दिवसापूर्वी त्यांनी आपल्या घरामध्ये जो शू रॅक आहे त्या शू रॅक मध्ये एक कप्पा बनवला होता आणि त्या कप्प्यामध्ये 7 पिस्टल 2 एअरगन त्याचबरोबर आपण पाहिलं तर 370 जिवंत कारतूस जे आहेत ते ठेवले होते। विशेषतः त्याबरोबर चाकू तलवार आणि चॉपर हे देखील मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी त्याच्या त्या शू रॅक मध्ये सापडलं होतं। विशेषतः पाहिलं गेलं तर या प्रकरणामध्ये आता सध्या तरी पाहिलं तरी क्राईम ब्रँच जी आहे ती क्राईम ब्रँच या प्रकरणामध्ये चौकशी आतापर्यंत करते। त्याला पोलीस कोठडी सुनावली होती, मात्र त्या पोलीस कोठडी दरम्यान सध्या पाहिलं तर राष्ट्रीय सुरक्षा एजन्सीने देखील मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा सापडल्याने त्यांनी देखील चौकशी सुरू केलेली आहे। विशेषतः या पद्धतीने नेमका एवढ्या मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा नेमका कोणी दिलेला, कशासाठी दिलेला आणि कुठला कट रचणार आहे का, या सगळ्या बाबीचा तपास करत त्या अँगलने देखील तपास सुरू झालेला आहे। सध्या या सर्व संदर्भामध्ये मोठ्या प्रमाणात चौकशी देखील सुरू आहेत। उद्या त्याला न्यायालयात देखील नेणार आहेत, मात्र त्याआधीच डोंबिवलीमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा सापडल्याने मोठ्या भीतीचं वातावरण या ठिकाणी पसरलेलं आहे आणि त्याचबरोबर या सगळ्या गोष्टीचा राष्ट्रीय एजन्सीकडनं देखील चौकशी सुरू असल्याची माहिती समोर येत आहे। सुनील जाधव, TV9 मराठी, डोंबिवली। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।